हॅलो फ्रेंड्स, स्नेहल्स किचन रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत। मी आहे स्नेहल। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे झटपट होणारा पदार्थ, तो म्हणजे इन्स्टंट रव्यापासून बनणारे मेदूवडे। तर हे मेदूवडे बनवायला अगदी सोपे आहेत आणि अगदी कमी वेळेत होतात। तर व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करताना बेल बटनवर हिट करायला अजिबात विसरू नका। तर चला तर मग लवकरच आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात प्रथम आपण कढईमध्ये पाणी तापत ठेवूया। पाणी आपण यासाठी ठेवतोय कारण की आपण यामध्ये पहिल्यांदा रवा शिजून घेणार आहोत। तर 2 ग्लास मी पाणी घेतलं आहे। आता ह्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालणार आहोत। मीठ तुमच्या चवीप्रमाणे घालायचं आहे आणि आता 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे। 2 ते 3 चमचे तेल घालायचेत आणि ह्या पाण्याला व्यवस्थित उकळू द्यायचं आपल्याला। असं छान ढवळून घ्यायचं आणि हे आपल्याला उकळून घ्यायचं पाणी। ठीक आहे, आता इथे आपलं पाणी छान उकळलं आहे। तर आपण ह्यामध्ये 2 कप रवा घालणार आहोत। रवा व्यवस्थित आपल्याला याच्यामध्ये शिजून घ्यायचा आहे, व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे रवा। कुठेही यामध्ये आपल्याला गुठळ्या राहता कामा नये रव्याच्या। व्यवस्थित छानपैकी सगळ्या बाजूने आपण हे मिक्स करून घेणार आहोत। तर मेदूवडे म्हटले की उडदाच्या डाळीचे असतात। तर जर तुम्हाला ती सुद्धा रेसिपी बघायची असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, तीही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेन। तर हे व्यवस्थित आपल्याला शिजून घ्यायचे आहेत। आता रवा वगैरे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे, तर नक्की करून बघा। आता आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत आणि गॅस एकदम मंद आचेवरती आपल्याला करायचा आहे आणि याला 2 ते 3 मिनटं आपल्याला असंच ठेवायचं आहे। 2 मिनटानंतर याचं झाकण उघडून आपल्याला एका थाळीमध्ये किंवा एका ताटामध्ये हे सगळं आपल्याला हे रवा काढून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे हे सगळं मिश्रण। तर आता आपण हे ताटामध्ये काढून घेऊया। तर हा शिजवलेला रवा आपण ताटामध्ये काढून घेतला आहे। ह्याला व्यवस्थित पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे आणि मग आपण पुढच्या कृतीला सुरुवात करणार आहोत। तर तुम्ही बघू शकता आपला रवा छान शिजलेला आहे आणि थंडसुद्धा झाला आहे। तर आपण आता एक एक करून यामध्ये बाकीचे साहित्य घालून घेणार आहोत। तर सर्वात प्रथम आपण इथे कापलेला कढीपत्ता मी घेतला आहे आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। आता हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता। इथे कोथिंबीर घेतली आहे मी। कोथिंबीर छान व्यवस्थित भरपूर घ्यायची। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये जिरेसुद्धा ॲड करायचे आहेत आणि जिरे घातल्यावर आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। आता मेदूवडा कसा बनवायचा ते आपण बघूया। इथे साईडला मी एक वाटीत पाणी घेतलं आहे। पाणी मी यासाठी घेतलं आहे जेणेकरून हे जे मिश्रण आपण बनवलं आहे रव्याचं ते आपल्या हाताला चिकटणार नाही। तर आता मी थोडंसं हे मिश्रण हातात घेतलं आहे। जेवढा साईजचा तुम्हाला वडा हवा आहे तेवढं तुम्ही हे मिश्रण घ्या। सगळ्या बाजूनी दोन्ही हाताने याला दाबून घ्या व्यवस्थित आणि याचा मधोमध असा गोळा करून घ्या। सगळ्या बाजूने असं व्यवस्थित दाबून घ्या जेणेकरून हे मध्येच असं हे होणार नाही, फाटणार नाही। तर सगळ्या बाजूने आपण दाबून घेणार आहोत हे बघा आणि बोटाच्या सहाय्याने आपण मधोमध असं होल करणार आहोत। तर व्यवस्थित आपण परत पुन्हा एकदा याला आकार द्यायचा आहे मेदूवड्याचा। हे बघा आपले मेदूवडे असे तयार होतात। तर आपण आता सगळे एक एक करून पुन्हा तयार करून घेऊया। तर आपले सगळे मेदूवडे बनवून रेडी आहेत। तर आपण आता एक एक करून तळून घ्यायचे आहेत हे सगळे।
गॅस अगदी मध्यम आचेवरतीच ठेवायचे आहे, जेणेकरून आपले मेदूवडे जळणार नाही. आणि हे एकदम पटकन होणारे कुरकुरीत असे मेदूवडे झाले आहेत. बघू शकता तुम्ही किती छान कुरकुरीत गरम गरम मेदूवडे कुठल्याही चटणीसोबत किंवा सॉससोबत तुम्ही खाऊ शकता. तर ही नक्की रेसिपी करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की कशी वाटली रेसिपी. आणि नक्कीच आपण पुढच्या रेसिपीसह भेटणारच आहोत. तोपर्यंत बाय बाय.